आज मी शेतकरी मित्राला फोन लावणार आहे आणि प्रँक करणार आहे बरं का. प्रँक तुम्ही बघण्याच्या अगोदर तुम्ही कुठल्या तालुक्यातून प्रँक बघताय कमेंट करून नक्की सांगा. फक्त तुमचा तालुका कमेंट करा. माझे इंस्टाग्राम व्हिडिओ तर पूर्ण महाराष्ट्रातून बघतायत, पण यूट्यूबचे व्हिडिओ कुठून कुठून बघतायत हे पण कळू द्या मला. चला मी डायरेक्ट प्रँक करतो त्या व्यक्तीला. हॅलो. हा नंदू बोल ना. अरे एक काम होतं तुझ्याकडे, सांगू का नको? आ, काम होतं माझ्याकडे. आता माझ्याकडे सांग का नको एवढा कवापासून विचारायची गरज पडली? सांग का नको डायरेक्ट सांग तिला का? नाही रस सांग, विचारणं गरजेचं असतंय. आता एवढं काय खास काम काढलं की बाबा सांगू का नको काहीतरी बरं बोल. तुला लग्नासाठी पाहुणं बघितली, ती मुलगी बघितली आहे. मला हा लग्नासाठी हा कधी? बघितल्या आपल्या गावाकडची काय माझ्या. तुझ्या गावाकडची? हा मग त्या मुलीच्या आईनं मला सांगितलं होतं असं असं बघ ती पोरग काय म्हणतय. म्हणजे मी म्हणजे त्या मला ओळखतात काय? हा तुझं व्हिडिओ बघते त्यांना, आणि त्यांच्या मुलीची अशी इच्छा आहे की एखाद्या स्टार सोबत तिचं लग्न व्हावं. आणि मग त्या स्टार मधून त्यांनी काय मला चॉईस केलं काय मग? हा आईच्या गावात त्यांनी खरं? त्यांनी काय म्हणल्या, गरीब हो मुलगा आहे, शेतकरी मुलगा आहे, हो प्रामाणिक हो. आहे. नाही बरोबर आहे. तुला माहिती आहे आता माझं बी लग्नाचं वय झालंय. हा मग कसं करतो हा. का? मग आता कसं रे? मग आता मला काय वाटतं माहिती का? हा 2 वर्ष अजून लग्न नाही करावं. हा आणि घरचे म्हणतात की लग्न उरकून टाक. म्हणजे असं माझं कुठं असं चक्र वगैरे नाही. आता कसं आजकालच्या पोराचे कसे कुंकड लपडे असतात, लुपडे असतात, प्रेम असतं, हे असतं ते असते. हा पण आपलं अजून असं काही नाही. हा आणि बघू तरी पण मी घरच्यांना विचारीन. नाही तर कसं, तुला काय वाटतं? मला काय वाटतंय, तुझं कुठं लव्ह मॅरेज तर नसल? नाही नाही, माझं असं कुठं लव्ह मॅरेज वगैरे नाही बघ. अरे मग करून घे की अरेंज मॅरेज, पोरगी चांगली आहे. हो का? अन तुला जर बघायचं असलं तर ये तू तुळजापूरला, डायरेक्ट आल्यावर तुला दाखवतो मी. होय. मग डायरेक्ट बघितल्यावर परत तुला समजेल पुढचं काय करायचं काय नाही. मला माझी पण आता लय लगीन करायची इच्छा झाली बघ. नाही नाही, तुला पोरगी चांगली बघितली आहे, प्रामाणिक पोरगी आहे ती. हो का? पण रूपानं लय काळी आहे बघ, तुला आवडते कसं करते काय माहिती. रुपाना मी काळा का ती काळी आहे? ती काळी आहे, लय काळी आहे, तुझ्यापेक्षा पण मग काळी आहे. असून दे की, काळ्याचे आणि गोऱ्याचे दोनच रंग आहेत. मग तुला आवडते का नाही काळा? काळीला तेच आहे, गोरीला तेच आहे. ते म्हणजे मन रे, मन म्हणायचे बरोबर मला. आहे, काळ आणि गोर ती समानच आहे, येस बरोबर येस आहे. येस. मग कधी निघतोस तुळजापूरला बघायला? मी काय हा आता तुळजापूरला मी येतोय. तसं तर काय प्लॅनिंग नव्हता. हा पण आता तुझा फोन आल्यामुळे मला असं वाटतंय की बाबा लवकरच तुझ्याकडे येऊन जावं मी. नाही नाही, तू लवकरात लवकर लग्न कर, आणि अशी हो पोरगी ना. भेटणं कठीण आहे. हो ना बरोबर आहे. तू म्हणतोस ते बरोबर आहे का? अरे पाक तुझ्या डोसक्याची केस पिकून चालली, ती किती दिवस बसणार आहेस अजून? हो रे बाबा, ते पण बरोबर आहे तुझं. हा नाही मी आता काळी कशी पिकून खायची, मी पालिश करतोय ना. पॉलिश करीत नाहीस तू, पण दिसतंय जरा जरा तसं र. दिसते ना. हा नाही बरोबर आहे. आता पालिश तरी कव्हा करणार नाही का? मग काय तर राव, मग ये तू लवकर, आपण आ- बघू काय काय होतंय. हो चालतंय की का, काही विषय नाही. आता तो ठेपा आणलायस तर आपण करून घेऊ. बघू काय होते काही नाही. एकदा घरच्यांना पण विचारतो मी. घरच्यांना विचारणं गरजेचं आहे की. नाही नाही, आई बाबाला विचार, कारण त्यांचं मत हो ना. घेतो अगोदर. हा बरोबर, तेच ना. मग आपण त्यांना विचारल्याशिवाय. आपण कसं आहे, पोरांनी आली कहर दिला कहर घालवणी होईल. हो ना. काय म्हणते ते, आली लहर केला कहर, असं नको व्हायला परत. हा मग ती अगोदर मोठ्या माणसाचा सल्ला घेणं लय गरजेचं येस आहे. येस बरोबर आहे. तू म्हणतो ते बरोबर आहे. आणि करू काहीतरी लवकरच आपण. बघू. म्हणजे तू ठरवलं असेल की तुला अरेंज मॅरेज करायचं आहे का लव्ह मॅरेज करायचं आहे? नाही अजून कसं आहे कसं आहे माहिती का? हा आजपर्यंत की बाबा मी एखाद्यावर लव करावं अशी पोरगी अजून माझ्या जीवनामध्ये आलीच नाही. कसे आपण साधे सरळ माणसं रे. हा आणि बघू आता पुढं काय होते. अरेंज असो किंवा लव असो, आपण करू. बघू काहीतरी, जे होईल ते होईल. जसं काय म्हणते, जसं वार आहे तसं उपनायचं, नाहीतर काही. बरोबर आहे का? हा बरोबर आहे. करू करू काय तर करू, पण लवकरात हा. लवकर लग्नाचं बघ बाबा. हो काही विषय नाही. लवकरात लवकर मी तुळजापूरला येतो आणि तुझ्याकडे येतो. आणि बघू आपण काहीतरी करू. बरं चालते, ऐक ना. हा मग मी करू का निवांत कॉल? मी पण थोडासा बाहेर आहे.
मला पण थोडंसं जायचंय बाहेर, पोरं थांबले, मी थांबून घेतली. हा हे चलतंय, ह्या विषयावर कर निवांत कॉल मग. चल तर मग बोलू निवांत हा हा आणि येतो लवकरच तुझ्याकडं. चलतंय, लवकर ये, पोरगी जाईल हा. दुसरीकडे कुठं तर. नाही नाही दुसरीकडे जाऊन नको देऊ, मी येतोयच मी. जमतंय ये. हा येस येस सर, ठेवू का मग? हा घे काळजी. तर कोंडराम त्याला तर राव आपण फसवलेला आहे, पाहुणं काढलं तर म्हणून गुंगवलेला आहे बरं का. आणि कोंडराम त्या आता कधी पण तुळजापूरला याच्या मार्गी लागल. पण येण्याच्या अगोदरच मी नंतर त्याला सांगणार आहे, मी प्रँक केला होता, किंवा तो हा व्हिडिओ बघलच. व्हिडिओ बघितल्यावर त्याला समजून जाईल आर नंदूने आपल्याला फसवलं. पण मी कोंडूता त्याला फसवलेलं नाही बरं का. आमची खूप जुनी मैत्री आहे आणि कोंडूता त्या पण मला चांगलाच ओळखतंय. त्याच्यामुळं मित्रामध्ये कुस्ती ही होतच असते आणि मित्र मित्राची चेष्टा करतच असते. तर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही कुठल्या तालुक्यातून आहो फक्त एक कमेंट करून सांगा. तर पुढचा प्रँक कोणावर करणार आहे तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. तर धन्यवाद.